नमस्कार. एसीए क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या विज्ञान तासिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण इयत्ता 10वी स्टेट बोर्ड मराठी मीडियम विज्ञान भाग 1 ह्यामधलं आपलं हे दुसरी तासिका आहे. याच्या आधी आपण तिसरी तासिका आहे. याच्या आधी आपण 2 तासिका घेतल्या होत्या. मागच्या तासिकेमध्ये आपण जो गुरुत्वाकर्षण बल आहे या संदर्भात माहिती घेतली होती आणि त्याच्या आधीच्या तासिकेमध्ये आपण जे महत्त्वाचे मुद्दे ह्या धड्यामध्ये सांगितले आहेत त्या मुद्द्याचं डिस्क्रिप्शन म्हणून हे घेतलं होतं. ओके, तर सगळ्यात अगोदर एसीए क्लास या नावाचं आपलं ॲपसुद्धा आहे. तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन ते ॲप डाउनलोड करू शकता, जेणेकरून तुम्हाला विविध प्रकारचे व्हिडिओ, विविध प्रकारच्या विषयाचे व्हिडिओ त्या ठिकाणी आपण अपलोड केलेले आहेत ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट आता बघू शकता. ओके, तर एसीए क्लास या प्रकारचा लोगो आहे, इन्स्टॉल करू शकता फ्रॉम द प्ले स्टोअर. दुसरं आपला एसीए क्लास या नावाने एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे, एसीए क्लास. जर तुम्ही यूट्यूब बघत असाल तर यूट्यूबमध्ये एसीए क्लास या नावाने आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर सुद्धा करू शकता. ओके, आपण आता चालू करूया विज्ञानचा जो आपला पहिला धडा आहे, त्याचं नाव होतं गुरुत्वाकर्षण. तर ह्या गुरुत्वाकर्षणचे याच्या अगोदर आपण 2 तासिका घेतल्या होत्या. त्या 2 तासिकेनंतर मागच्या तासिकेमध्ये आपण पहिला जो उतारा आहे, गुरुत्वाकर्षणचा जो पहिला उतारा आहे या संदर्भात आपण माहिती घेतली होती. पहिला जो उतारा आहे या संदर्भात आपण काय घेतली होती, मागच्या तासिकेमध्ये माहिती घेतली होती. याच्या पुढे आज आपण माहिती घेऊया. तर इथपर्यंत आपण माहिती घेतली होती. त्यानंतर आपण बघूया बल, गती, बल व गती. बल याच्या आधी आपल्याला माहित आहे बल म्हणजे काय असतं. बल म्हणजे एक प्रकारचं जोर. एखाद्या वस्तूला ओढण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी आपण जो जोर वापरतो त्याला आपण काय म्हणतो, बल म्हणतो. मागच्या तासिकेमध्ये आपण बघितलं होतं. त्यानंतर आहे दुसरा जो वर्ड आहे त्याचं नाव आहे गती. गती आपण सुरुवातीच्या तासिकेमध्ये सांगितलं होतं की ज्या वस्तू असतात, ज्या आपण अवतीभोवती आपल्या ज्या वस्तू बघतो, एकतर त्या कशा असतील, स्थिर असतील किंवा काय असतील, चल असतील. ज्या वस्तू स्थिर आहेत त्या वस्तूंना कधी कुठल्याही प्रकारची गती नसते, पण ज्या वस्तू चल आहेत अशा वस्तूंना काय असते, गती असते. चल आहे म्हणजेच काय आहे, गती आहे. मग आपल्याला बघायचं ह्या कन्सेप्टमध्ये की बल आणि गती हे एकमेकांना कसे रिलेशनमध्ये आहेत किंवा या दोघांचं संयोजन काय आहे. बल वापरल्यानंतर एखाद्या वस्तूला गती प्राप्त होते का, होते का, तर होते. एखादी वस्तू स्थिर आहे, समजा आपण फुटबॉलचं जर उदाहरण घेतलं तर तो चेंडू जो असतो तो जमिनीवरती असतो, स्थिर असतो. जेव्हा आपण त्याला पायाने किक मारतो किंवा पायाने लात मारतो त्यावेळेस त्याची जी अवस्था आहे स्थिर मधनं कुठे जाते, चल अवस्थेमध्ये जातो. आणि चल मध्ये जाताना त्या वस्तूला काय येते, गती येते. कधी गती आली, जेव्हा आपण त्याला जोर लावला. जोर लावला म्हणजे आपण काय केलं, त्याला बल लावला. म्हणजे बलामुळे एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या स्थिर वस्तूला गती येते. ओके, पुढे बघूया. एखादी वस्तूच्या वेगाच्या परिणामात किंवा गतीच्या दिशेत बदल घडून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते हे आपल्याला माहित आहे. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिणामात किंवा गतीच्या दिशेत बदल घडून आणण्यासाठी, म्हणजे वेगाच्या परिणामात, दुसरं गतीच्या दिशेत बदल घडून येतात. तेच एक्झाम्पल आपलं जे आहे उदाहरण फुटबॉलचं. जर त्याला आपण जोरात लात मारली किंवा किक मारली तर तो चेंडू आहे खूप दूर जातो. आणि दुसरा त्या ठिकाणी एखादा जर विद्यार्थी असेल त्यांनी जर त्याला पायाने अडवला तर तो थांबतो पण, किंवा त्याला पायाने योग्य ती जर दिशा दिली तर तो त्या दिशेमध्ये सुद्धा जातो. म्हणजे बल वेगामध्ये परिणाम घडवून आणण्यासाठी मदत करतं. दुसरं, बल हे
गतीच्या दिशेमध्ये सुद्धा बदल करतं. ज्या दिशेने गती, त्या दिशेने एखादा चेंडू जात असेल, त्या गतीमध्ये जात असेल, तर त्या गतीमध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, बदल करू शकतो. बलाचा वापर करून दोन महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगण्याच्या अशा आहेत की बलाचा वापर करून आपण गतीच्या परिणामामध्ये सुद्धा काय करू शकतो, बदल करू शकतो किंवा त्याची गती कमी किंवा जास्त करू शकतो. कधी, जेव्हा बल लावू त्यावेळेस. दुसरं, गतीच्या दिशेमध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, या ठिकाणी बदल करू शकतो बलाच्या साहाय्याने. ओके. त्यानंतर पुढे आहे थोडे आठवा, न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम. न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम. कारण आपल्याला काय बघायचे या ठिकाणी, बल आणि गती बघायचे. मग गतीच्या संदर्भातले जे नियम आहेत हे कोणी सांगितलेत? सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितलेत. 9वी कक्षामध्ये हे तिन्ही जे नियम आहेत हे तुम्हाला झाले असतील, तुम्हाला ते माहित सुद्धा असतील. पहिला जो नियम आहे त्याला म्हणतो आपण जडत्व. काय म्हणतो त्याला? जडत्व. जडत्वाचा नियम आहे पहिला. कायचा नियम आहे? जडत्व. कसं असतं बघा, जडत्व हा पहिला नियम आहे. जडत्व हा पहिला काय आहे, नियम आहे. जडत्व हा काय, पहिला नियम. जडत्व म्हणजे काय नेमकं? एखादी वस्तू आहे, एखादी वस्तू आहे. मी आधी सांगितलं तुम्हाला, वस्तूच्या 2 स्थिती असतात. एक तर असते स्थिर किंवा काय असते, चल असते. ह्या 2 स्थिती असतात. मग जर एखादी गोष्ट, एखादी वस्तू जर ती स्थिर असेल, जर ती स्थिर असेल तर ती स्थिरच राहील. तर ती कशी राहील? स्थिरच राहील. किंवा एखादी वस्तू जर चल असेल तर ती चलच राहील. वस्तू जर स्थिर असेल तर स्थिरच राहील, वस्तू जर चल असेल तर चलच राहील. कधीपर्यंत? जोपर्यंत त्या वस्तूवर कुठल्याही प्रकारचा बाह्य बल लावला जात नाही तोपर्यंत ती वस्तू ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेतच राहील. म्हणजे स्थिर असेल तर स्थिरच राहील, चल असेल तर चलच राहील. कुठपर्यंत राहील? जोपर्यंत त्या वस्तूवर कुठल्याही प्रकारचा बाह्य बल जोपर्यंत लावला जात नाही. हा झाला पहिला गतिविषयक नियम, न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम. याला म्हणतो आपण न्यूटनचा फर्स्ट किंवा पहिला गतिविषयक नियम. दुसरा आहे संवेग. दुसरा कया संदर्भात आहे? संवेगच्या संदर्भात आहे. कया संदर्भात? संवेग. संवेग परिवर्तनाचा दर, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी, संवेग किंवा संवेग परिवर्तनाचा दर, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी म्हणजे लावलेल्या बलाशी कसा आहे? समानुपाती आहे. कसा आहे? समानुपाती आहे. आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. अलग लक्षात परत सांगतो. संवेग परिवर्तनाचा दर, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी, या ठिकाणी सांगतो. संयुक्त संवेग. आधी बघूया संवेग म्हणजे काय असतं. संवेग म्हणजे एखादी वस्तू आहे, एक वस्तू छोटी आकाराची आहे, एक दुसरी मोठ्या आकाराची आहे. किंवा आपण फॉर एक्झाम्पल एक उदाहरणासाठी घेऊया, एक टेनिसचा बॉल आहे आणि दुसरा फुटबॉलचा बॉल आहे. टेनिसचा बॉल आकाराने छोटा आहे, फुटबॉलचा बॉल आकाराने मोठा आहे. जर तो मोठा चेंडू असेल तर त्याच्यामध्ये जे आकारमान आहे, जे वस्तुमान आहे, आकारमान किंवा वस्तुमान, आकारमान किंवा वस्तुमान, वस्तुमान जर त्याचा जास्त असेल तर त्याला जर थोडासा बल आपण प्रयुक्त केला तर तो जास्त वेगाने त्याचा दर असतो, त्याचा वेग जो असतो कसा असतो? जास्त असतो. कशामुळे? कारण त्याचं वस्तुमान जास्त आहे. त्याचं वस्तुमान काय आहे? जास्त आहे. दुसरं उदाहरण जर आपण छोटा जो चेंडू घेतला, जो टेनिस बॉल म्हणतो आपण त्याला छोटा, त्याचं वस्तुमान आणि आकारमान पण कसं आहे? कमी आहे. कसं आहे? कमी आहे. मग जर आपण मोठ्या आकाराच्या किंवा मोठ्या वस्तुमान असणाऱ्या चेंडूला जर बल लावला तर त्याचा संवेग अधिक होतो. तसंच छोटा आकारमान असलेला चेंडू किंवा छोटा वस्तुमान असलेला चेंडू याला जो बल लावला जातो, याला जो बल लावला जातो
हा जो बल असतो हा कसा असतो, समानुपाती असतो. कसा असतो, समानुपाती म्हणजे बरोबर. समानुपातीचा अर्थ होतो की एक म्हणजे कसं म्हणतो आपण, ए बरोबर आहे बीच्या, असं. म्हणजे ए जेवढा असेल तेवढाच काय असणार आहे, बी. जेवढा तुम्ही याच्यावरती फोर्स अप्लाय करणार तेवढीच याला काय असणार आहे, गती असणार आहे. जेवढे बल लावणार तेवढी गती राहणार. म्हणून त्यांनी सांगितलंय की संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. समजा हा एक वस्तू आहे, ही एक वस्तू आहे, ह्या ठिकाणी मी याला बल प्रयुक्त करत आहे, याच्यावरती काय करत आहे, बल प्रयुक्त करत आहे. तर हा ज्या दिशेने बल लावलंय, ज्या दिशेने बल लावलं आहे त्याच दिशेने हा काय होणार आहे, परिवर्तित होणार आहे, म्हणजे पुढे जाणार आहे. कसा जाणार आहे, पुढे जाणार आहे. हा झाला न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. ओके. गतिविषयक तिसरा नियम आहे, प्रत्येक क्रियाबलास समान परिणामाचे, प्रत्येक क्रियाबलास आपण काय म्हणतो, क्रिया प्रतिक्रिया, काय म्हणतो, क्रिया प्रतिक्रिया. जशी क्रिया होते तशी काय होते, प्रतिक्रिया. हा न्यूटनचा तिसरा नियम सांगतो आपल्याला. गती, क्रिया, प्रक्रिया. क्रिया त्यालाच काय होणार आहे, दुसरी प्रतिक्रिया. क्रिया प्रतिक्रिया हा न्यूटनचा तिसरा नियम आहे. काय सांगतोय, प्रत्येक क्रियाबलास समान परिणामाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच दिशा परस्पर विरुद्ध असतात. त्यांच्या दिशा कशा असतात, परस्पर विरुद्ध असतात. आपण एक उदाहरण घेऊया छोटस. ह्या ठिकाणी बघा, ही एक वस्तू आहे, ही दुसरी एक वस्तू आहे. ओके. ही वस्तू, हा याला ए म्हणूया, याला बी म्हणूया. हा ए वस्तू बी वस्तूवरती काय करते, बल प्रयुक्त करते. आणि बी वस्तू ए वस्तूवर सुद्धा काय करते, बल प्रयुक्त करते. जेव्हा ह्या दोन गोष्टी एकमेकांना काय करतील, आदळतील. एकमेकांना काय करतील, आदळतील. ही वस्तू ह्या दिशेने बल प्रयुक्त करेल आणि ही ह्या दिशेने. ह्या दोघांचे जे बल प्रयुक्त करण्याच्या ज्या दिशा आहेत ह्या कशा आहेत, विरुद्ध आहेत. एकमेकाच्या कशा आहेत, विरुद्ध आहेत. आणि ते बल सारखंच प्रयुक्त करतात. हे जेवढं बल प्रयुक्त करेल तेवढंच काय करणार, बी प्रयुक्त करणार. यांना काय म्हणतो, क्रिया प्रतिक्रिया. याने इकडनं फोर्स बल लावला, याने पण इकडनं काय लावला, बल लावला. आणि हे बल एकमेकांना परस्पर कसे असतात, सारखे असतात. परस्पर सारखे असतात. सारख्या प्रमाणाचा बल ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना लावतात. हे झाले न्यूटनचे गतिविषयक 3 नियम. गतिविषयक 3 नियम ह्या ठिकाणी सांगितले. बघा, न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम हे मागच्या कक्षामध्ये तुम्ही बघितलेत. ते सुद्धा आपण व्यवस्थित ह्या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत, सांगितलेले आहेत. ओके. त्याच्या पुढे किंवा परिचय शास्त्रज्ञांचा ह्या ठिकाणी आहे. सर आयझॅक न्यूटन 1642 ते 1727 आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झालाय. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया, पुस्तकाचं नाव काय आहे, प्रिन्सिपिया या नामक पुस्तकात मांडला आहे. गतीचे समीकरण जे आपण आता बघितले ते गतीचे समीकरण, गतीचे नियम, समीकरण सुद्धा त्यांनी मांडले. समीकरण सुद्धा त्यांनी मांडले आहे. ते समीकरण सांगतो तुम्हाला. इकडे काय, व्ही इज इक्वल टू काय असतं, यू प्लस एटी एक आहे. सॉरी, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी हा आहे. दुसरा एस बरोबर आहे यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर हा एक आहे. तिसरा व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as असे हे 3 काय आहेत, त्यांचे सूत्र आहेत किंवा समीकरणे याला म्हणतो. गणितामध्ये आपण समीकरण बघतो ना, तसे अशा प्रकारचे गतिविषयक 3 काय आहेत, समीकरण आहेत. हे काय आहेत, गतिविषयक 3 समीकरण. या संदर्भात तुम्ही 9वी कक्षामध्ये बघितलेले आहेत की समीकरण काय असतात, गतिविषयक नियम म्हणजे काय आणि त्याचे समीकरण काय आहेत आणि हे समीकरण कशाच्या उपयोगात येतात. तर हे समीकरण उपयोगात येतात जर एखाद्या वस्तूवरती आपण बल प्रयुक्त करत असेल, त्या वस्तूवरला किती गती येते, ती अंतर किती कापते, गती किती आहे, बल किती प्रयुक्त झाला आहे. मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती वस्तू गेली आहे का, जर एका ठिकाणी एक पासून जर बी पर्यंत गेली असेल तर तिचं काय म्हणून विस्थापन झालंय का, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झालंय का, हे सुद्धा आपण
काढू शकतो, माहिती करू शकतो की जर एखाद्या वस्तूला जर मी इतका बल प्रयुक्त केला असेल तर ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली आहे. मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत तिचा वेग किती होता, तिला वेळ किती लागला आहे आणि विस्थापन किती झालाय हे आपण ह्या ठिकाणी काढू शकतो. तर ह्या ठिकाणी जर तुम्ही व्ही बघितला तर हा व्ही काय दर्शवतो, व्ही दर्शवतो तिचा वेग. व्ही काय दर्शवतो, तिचा वेग दर्शवतो. यू काय दर्शवतो, यू दर्शवतो तिचा पहिला वेग, म्हणजे सुरुवातीच्या काळात तिच्यामध्ये किती वेग होता. बल लावण्याच्या आजच्या कंडिशनमध्ये, आजच्या स्थितीमध्ये त्यावरती किंवा तिचा वेग किती होता आपण कशाने दर्शवतो, यू ने दर्शवतो. त्यानंतर ये जो आहे हा, याला आपण म्हणतो त्वरण म्हणतो. आपण काय म्हणलो सुरुवातीला आपण जेव्हा बघितलं होतं त्वरण, या ठिकाणी बघ पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणजेच ए ने डिनोट केलं जातं, दर्शवलं जातं. कशाने दर्शवलं जातं, ए न. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, ते पुढे बघायचं आपल्याला काय आहे. फक्त मी समीकरण सांगतो की हे समीकरण कसे तयार केले आणि त्याचा उपयोग आपल्यासाठी काय होतो. तर हे काय दर्शवतं, त्वरण दर्शवतो, त्या वस्तूचं त्वरण किती आहे. दुसरं टी काय दर्शवतं, टी दर्शवते या ठिकाणी वेळ. काय दर्शवते, वेळ. व्ही दर्शवते गती, यू त्याची सुरुवातीची गती किती होती. ये काय दर्शवतं, त्वरण दर्शवतं. टी काय दर्शवते, तर वेळ दर्शवते. ओके, आपण ह्या वस्तूच्या संदर्भातलं आपण त्यांची वेळ किती आहे, तो किती वेळेमध्ये विस्थापन झालं आहे, किंवा पहिला तिचा वेग किती होता, मग बल लावल्यानंतर तिचा वेग किती झालाय हे काढण्यासाठी हे पहिलं समीकरण. दुसरं समीकरण आपल्याला काय सांगतं बघा, ह्या ठिकाणी एस आहे. एस आपल्याला काय दर्शवतो, विस्थापन. म्हणजे एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली आहे, मग तिचं विस्थापन कसं झालंय, कोण दर्शवतं, एस दर्शवतो. त्यानंतर यू, ह्या ठिकाणी पण यू आहे, म्हणजे त्या वस्तूची सुरुवातीची गती. दुसरं आहे टी, टी काय दर्शवतो, वेळ. आणि ये काय दर्शवतो, त्वरण. ओके, त्यानंतर आपल्याकडे तिसरं समीकरण आहे, ते म्हणजे व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर बरोबर आहे 2as. आता हे व्ही म्हणजे हिचा वेग, त्या वस्तूचा वेग, पूर्ण वेग. म्हणजे एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी वस्तू जाते तर पहिल्या ठिकाणापासून तर शेवटच्या ठिकाणापर्यंत तिचा वेग किती होता, कोण दर्शवतं, व्ही. यू प्रथम गती, प्रथम वेग. 2 कॉन्स्टंट आहे. ये काय दर्शवतं, त्वरण. आणि एस विस्थापन. हे झाले न्यूटनचे 3 समीकरण. न्यूटनचे हे काय झाले, 3 समीकरण. कशा संदर्भात, गतीच्या संदर्भातले होते. काय संदर्भातले, गतीच्या संदर्भातले. हे तुम्ही मागच्या कक्षामध्ये बघितलेले आहेत. मी फक्त तुम्हाला सविस्तर सांगितलं आहे की हे नियम काय आहेत किंवा हे सूत्र काय आहेत आणि हे कशासाठी वापरायचे आहेत. तर हे वस्तूच्या संदर्भात वापरायचे आहेत. त्या वस्तूचा एकतर वेग किती होता बल लावल्यानंतर, फर्स्ट वेग किती होता बल लावल्याच्या नंतर. दुसरा, एका ठिकाणी बल जर लावलं असेल त्या वस्तूला, एखाद्या स्थिर वस्तूला जर बल लावलं असेल, तिचं विस्थापन झालं असेल. विस्थापन झालं असेल म्हणजे एका ठिकाणाहून ती दुसऱ्या ठिकाणी गेली असेल. मग तिनं अंतर किती कापला आहे बाबा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीपर्यंत जाईल अंतर किती कापला असेल, याला आपण विस्थापन म्हणतो, जे एस ने डिनोट केलं जातं. आणि टी म्हणजे वेळ, त्याला किती वेळ लागला, ह्या विस्थापनाला त्या वस्तूला किती वेळ लागलाय जसा मी बल प्रयुक्त केलाय. हे झाले न्यूटनचे 3 समीकरण. ओके ओके, हे ह्या ठिकाणी समीकरण सिद्धांत आपल्या प्रिन्सिपल नावाच्या पुस्तकात त्यांनी मांडलाय. त्याआधी केपलर ग्रहांच्या कक्षेचे वर्णन करणारे 3 नियम मांडले आहेत. हे नियम, हे न्यूटनने जे समीकरण मांडले आहेत, हे न्यूटनने जे 3 नियम मांडले आहेत गतिविषयक, याच्या अगोदर केपलर नावाचे जे शास्त्रज्ञ होते, यांनी ग्रहांच्या कक्षेचे वर्णन करणारे, ग्रहाच्या कक्षेचे वर्णन करणारे 3 नियम मांडले आहेत. कोणी मांडले आहेत, केपलर, जॉहानस केपलर यांनी ग्रहाच्या कक्षेचे वर्णन करताना, ग्रहाच्या कक्षेचे वर्णन करण्याचे, म्हणजे आपल्याकडे जे 8 ग्रह आहेत, आपण आपल्या सौर मंडलमध्ये म्हणतो ना की एक सूर्य आहे आणि बाकीचे 8 ग्रह आहेत, या ग्रहांच्या कक्षेचे वर्णन की एक ग्रह आहे, पृथ्वी सुद्धा एक काय आहे, ग्रह आहे. मग हा जो पृथ्वी नामक ग्रह आहे हा सूर्याची प्रदक्षिणा घालतो, त्याला आपण काय म्हणतो, परिभ्रमण. काय म्हणतो, परिभ्रमण म्हणतो ना. परिभ्रमण आणि परिवलन. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे, परिवलन म्हणजे स्वतःभोवती.
परिभ्रमण, परिभ्रमण म्हणजे दुसऱ्या भोवती फिरणे. जशी अर्थ एक प्रकारचा ग्रह आहे, तो कोणाचं परिभ्रमण करतोय, तो सूर्याचं परिभ्रमण करतोय ना. अर्थ कोणाचं परिभ्रमण करतोय, सूर्याचं करतोय. मग त्याची कक्षा कशी आहे? कक्षा म्हणजे पर्टिक्युलर जी एक कक्षा असते, त्या कक्षेमध्ये जे हे ग्रह फिरत असतात, ही कक्षा कशी आहे, कुठल्या कक्षेमध्ये फिरतात, याचं सविस्तर वर्णन आपल्या सौरमंडलमध्ये जे 8 ग्रह आहेत, त्या ग्रहांच्या कक्षेचं वर्णन या ठिकाणी कोणी केलं आहे? केपलरने केलं आहे. कधी केलं आहे? न्यूटनने हे नियम मांडायच्या अगोदर. परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात, या मागील कारणांची काही जाण नव्हती. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले. जरी केपलरनी सांगितलं असेल की ह्या ग्रहांची कक्षा कशी आहे, ते कसे फिरतात, पण ह्या सगळ्या गोष्टीला गणितीय रूपांतर कोणी केलं आहे? तर न्यूटनने केलं आहे. गणिताच्या समीकरणामध्ये बसून ग्रहांच्या फिरण्याची जी कक्षा आहे, कुठल्या कक्षेमध्ये फिरतात, कसे फिरतात, त्यांचा वेग किती आहे, त्यांचं अंतर त्यांनी किती कापलं आहे, हे सगळं गणितीय रूपामध्ये कोणी मांडलंय? न्यूटनने मांडलं. आणि त्याचे गतिवेगचे 3 नियम आहेत. हे 3 नियम सांगतात की ग्रह कुठल्या दिशेमध्ये फिरतात, कुठल्या कक्षेमध्ये फिरतात, त्यांचा वेग किती आहे, त्यांनी अंतर किती कापलं आहे, हे सगळं आपल्याला न्यूटनच्या 3 समीकरणामध्ये आपल्याला ते सांगतात. कोण सांगतो? न्यूटन. न्यूटननं त्या केपलरनी जो डाटा गोळा केला होता किंवा त्यांनी काही जे थिसिस केले होते, जो काही सिद्धांत मांडला होता, याला गणितीय रूपांतर न्यूटन यांनी दिलेलं आहे. गणितीय पद्धतीने त्यांनी सिद्ध केले. कोणी? न्यूटनने सिद्ध केले. कोणाचे नियम होते? केपलरचे नियम होते. न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता, गती या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलं आहे. त्यांनी गणिताच्या एक नवीन शाखेचा शोध लावलाय. गणिताच्या एक नवीन शाखेचा शोध कोणी लावला आहे? न्यूटनने लावला आहे. आणि त्याला आपण म्हणतो कॅल्क्युलस. काय म्हणतो? कॅल्क्युलस. कॅल्क्युलस नावाची नवीन गणितीय पद्धत शोधून काढली असेल तर ते कोणी काढली आहे? न्यूटन या शास्त्रज्ञांनी काढली आहे. ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात, भौतिकशास्त्रात या कॅल्क्युलसचा उपयोग कुठे कुठे केला जातो? गणितामध्ये केला जातो, भौतिकशास्त्रामध्ये केला जातो, मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केला जातो. न्यूटन हे परिवर्तित दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. हा झाला शास्त्रज्ञांचा परिचय. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. वर्तुळाकार गती आणि काय आहे? अभिकेंद्री बल. वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. आपण बघूया वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्रीय बल कशाला म्हणायचं. वर्तुळाकार गती आपल्याला काय बघायचं आहे या ठिकाणी? वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. वर्तुळाकार गती. वर्तुळाकार गती म्हणजे एखादी वस्तू जर वर्तुळामध्ये फिरत असेल, समजा ही एक, आपण या ठिकाणी सर्कल काढूया छोटस. ओके. ही एक वस्तू आहे. ही जर वस्तू वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असेल, कशी फिरत असेल? वर्तुळाकार कक्षेमध्ये जर फिरत असेल तर त्या गतीला आपण कुठली गती म्हणतो? वर्तुळाकार गती. कारण ह्या ठिकाणी एक वस्तू आहे, ती वस्तू वर्तुळाकार कक्षेमध्ये जर फिरत असेल आणि त्या वरती जी गती असेल त्याला म्हणतो आपण वर्तुळाकार गती. कुठली गती? वर्तुळाकार गती. दुसरं आहे आपल्याकडे अभिकेंद्री बल. दुसरं काय आहे? अभिकेंद्री बल. अभिकेंद्री, आता हे वर्तुळ आहे, ह्या वर्तुळाला काय असतं? एक केंद्र असतो का नाही? केंद्र. मग ह्या केंद्राकडे जे बल आहे, ह्या केंद्राकडे जे बल आहे त्या बलाला आपण काय म्हणतो? अभिकेंद्री बल. अभिकेंद्री बल कुठे असते? केंद्राकडे. केंद्र कुठे असतो? वर्तुळाला. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जर वस्तू वर्तुळाकार कक्षेमध्ये जर फिरत असेल, जर वस्तू वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असेल तर त्या वस्तूवर जो बल प्रयुक्त केला जातो त्या बलाला आपण काय म्हणतो? अभिकेंद्रीय बल. काय म्हणतो? अभिकेंद्री बल. आलं का लक्षात इथपर्यंत? ह्या 2 गोष्टी आपण या ठिकाणी वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल याच्या व्याख्या हे सविस्तर आपण पुढच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. आतापर्यंत ह्या तासिकेमध्ये आशा आहे की तुम्हाला समजलंच असेल सगळं. नाही जरी काही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की हा मुद्दा समजला नाहीये किंवा हा परत एकदा सांगा सर, तर आपण ते पण कव्हर करू या ठिकाणी. दुसरं महत्त्वाचं असं की आपलं SCA क्लास हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही यूट्यूबला जाऊन नक्कीच या ठिकाणी त्याला सबस्क्राईब करू शकता.
लाईक करू शकता आणि शेअर करू शकता, जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत आपलं जे यूट्यूबचं चॅनल आहे ते पोहोचल्या जाईल. दुसरं महत्त्वाचं असं की आपलं SCA क्लास या नावाने प्ले स्टोअरवरती ॲप आहे. जर तुम्ही प्ले स्टोअरवरती गेलात, त्या ठिकाणी SCA क्लास असं जर तुम्ही टाईप केलं तर SCA क्लासचा लोगो त्या ठिकाणी येईल आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याला इन्स्टॉल करू शकता, जेणेकरून विविध प्रकारचे व्हिडिओज, विविध प्रकारचे विषयाचे व्हिडिओज त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मदत होईल आणि तुमच्या शैक्षणिक ज्या स्थितीमध्ये अजून थोडीशी काय पडेल त्या ठिकाणी भर पडेल. धन्यवाद.